नमस्कार मंडळी. आपलं आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची दोन कारणं सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला, तुम्ही जेव्हा ज्योतिष अभ्यास करता तेव्हा एक मुख्य अडचण अशी असते की अभ्यास झालेला नाही म्हणून लोक तुमच्याकडे येत नाही. ते म्हणतात नवखा आहे, आता अभ्यास करतोय मी, कशाला पत्रिका दाखवू. मग थोडी शक्यता अशी असते की तुम्ही मागून घेता पत्रिका अनुभवासाठी, की तू दे मला पत्रिका. आता ही खरा सिरियस प्रश्न ज्यांना विचारायचे, गांभीर्याने ज्यांना काहीतरी सल्ला घ्यायचा आहे, ते लोक तुमच्याकडे येत नाहीत कारण तुम्हीच मागून घेतात. मग तो माणूस नको ते वाटते ते प्रश्न विचारतो, त्याचा वेळ जात नसतो म्हणून, आणि तुमचा जात नाही या त्याची खात्री असते म्हणून. तर आपण मागणी करतो तेव्हा आपण अभ्यास करतोय त्यावेळी मिळत नाही. बरं, पत्रिका बघायला मिळत नाही, प्रत्यक्ष अनुभव नाही म्हणून माझा अभ्यास मागे राहतो. माझ्या त्या पत्रिकेचे घटक लक्षात नाही राहत. कारण पत्रिकेतले घटक म्हणजे अमुक करायची मालक अमुक हे पाठ नसतं करायचं. तेव्हा या दुष्ट चक्रातून की माझा अभ्यास कमी म्हणून अनुभव नाही, अनुभव कमी म्हणून अभ्यास नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, सगळ्यांच्या. काही जण मात्र असे असतात की जे डेअरिंग करतात, की त्यांना येत काही नसतं पण ते दांकन सुरुवात करतात. सुरुवातीला त्यांचं बरोबर येत नसेल, थोड्या थोड्या अनुभवातनं थोडं थोडं बरोबर यायला लागतं. पण याच्यात जातकाचं नुकसान होतं, कारण त्याला हे येत नाहीये तरी तो धाडसाने सांगतो की तू मला, मी केलं सुरुवात. ह्या तिन्ही गोष्टी करू नका तुम्ही. मग त्याचा एक चौथा मार्ग आहे, तो म्हणजे असा की पत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला जरी आता फारसं चांगलं येत नसलं, आलं पाहिजे. पत्रिकेचं तरी जुजबी विश्लेषण करा आणि मुख्य जोर द्या उपाय सांगण्यावर. कारण जातक तुमच्याकडे, खरं सांगू का, प्रामुख्याने उपाय ऐकायला आलेला असतो, प्रामुख्याने समस्या दूर करायला आलेला असतो, प्रामुख्याने चांगलं चाललंय त्यात वृद्धी करायला, इन्कम चांगला आहे त्यात वृद्धी करायला आलेला असतो. त्यामुळे तो उपायांचं महत्व जातकासाठी अनन्यसाधारण आहे. कारण तुम्ही जरी उत्तम विश्लेषण करत असला तरी त्याला कळतच नाहीये की तुम्ही खरंच उत्तम करताय का थातून मातून तुम्हाला कळत नाहीये. तो म्हणतो मला काय करायचंय, तू माझं काम केल्याशी कारण. आणि म्हणून आपण आज विषय निवडलाय उपाय तंत्र. तर नुसतं तंत्र नाही, उपाय तंत्र आणि प्रचिती, त्याचा अनुभव आला पाहिजे. मग पहिला प्रश्न आपण असा घेतलाय, त्या लिंक मध्ये मी टाकलाय, की उपाय म्हणजे काय. सरळ आहे, जास्त असं संस्कृत श्लोक आणि अशी खोलात जायचं नसतं कुठल्या विषयाच्या. विषयाची सुरुवात सर्वात सुंदर होते त्या शब्दाचाच अर्थ विचारात घेऊन. उपाय, उप, उप म्हणजे असिस्टंट, उपप्रबंधक म्हणजे मुख्य प्रबंधकाला खालून मदत करतो. तर उपायामध्ये उप आणि य म्हणजे ही यमन करणे, नियंत्रित करणे, कंट्रोल करणे. हा, तर हे उपाय. उपाय ह्याच्यामध्ये कायमचं लक्षात ठेवा, उपाय हे नेहमी सेकंडरी असिस्टंट आहे. मग ते सहाय्यक कोणाला आहे असा स्वतःला प्रश्न विचारा. ते सहाय्यक आहेत कर्माला. मग पुढचं वाक्य लक्षात ठेवा की जे रिझल्ट मिळतो आपल्याला, उपायाचं फळ कधीही नसतं. उपाय तुम्हाला कर्म सक्षम करतात आणि कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य. कर्म ज्याचं करायचंच नाही, जे मी सक्षम नाही किंवा ज्याची इच्छा नाही करण्याची, असा प्रश्न जातकाकडून ऐकू सुद्धा नका. हा, असे प्रश्न नका ऐकू. तुला करायचं नाही ना, मनापासून तुला करायचं आहे, तुझी क्षमता आहे तर प्रश्न विचार. तर याचा अर्थ, ह्या कर्माची क्षमता आहे ती त्या प्रसंगी. उपाय मदत करतो म्हणजे काय करतो, असं होतं का की उपाय केला तर आज माझी बुद्धी इतकी वाढली की इंटरव्ह्यू मी पासच झालो, नाही असं नाही होत. उपाय हे कर्माला सहाय्य करतात त्या अशाची की जी काही तुमची क्षमता आहे ती त्या दिवशी, त्या क्षणी, त्या प्रसंगी सर्वोत्तम समोर येते. उपाय काय करतो, उपाय म्हणजे तुमची असलेली क्षमता की जी न वापरली गेल्यामुळे स्पर्धात्मक युगामध्ये दुर्दैवाने तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिलात पण दुसऱ्याने तुमच्यापेक्षा चांगला दिला म्हणून तुम्हाला नोकरी लागत नाही. तर उपायाचा फायदा असा की योग्य सराउंडिंग मध्ये कॉम्पिटिशन नको तेवढी फेस करायला न लावता, इंटरव्ह्यू घेणारा तुमच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक कोऑपरेटिव्ह मूड मध्ये तुमच्याबद्दल विचार करतोय,
आणि तुम्ही दिलेली उत्तरं त्याला काही कारणास्तव खूप जास्त आवडत आहेत. तुम्ही नॉर्मलच बोललाय, नेहमीसारखंच बोललाय. तर याचा अर्थ हार्मोनाइज करणं, हं? क्षमता आणि संधी. क्षमता तुमची असते. माणूस ना, जी क्षमताच नाही तो प्रश्न तुम्हाला तसाही विचारणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे क्षमता आहे पण मला नोकरी मिळत नाही, क्षमता आहे पैसा आहे तरी माझा फ्लॅट होत नाही, हे प्रश्न असतात. तेव्हा क्षमता आणि संधी याच्यातला दुवा म्हणजे उपाय. मग नॅचरली हे कर्माची जी चक्र आहे, कर्मचक्र, ते कळतं कुठे तुम्हाला? ते कळतं पत्रिकेवरनं. तो स्वतःच सांगतो मी एवढा शिकलोय, मी अमुक केलाय, अमुक सगळं सांगतो. म्हणजे क्षमता तो तोंडी, ज्याला आपण बायोडेटा म्हणतो, रेझ्युमे, तो देतच असतो ना, मी अमुक केलाय अमुक केलाय. पण रेझ्युमे ऑपरेट होण्यासाठी जे करावं लागतं पत्रिकेनुसार, प्रश्नानुसार, की आजची स्थिती कशी आहे, प्रश्नकुंडली म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळे हे जे कर्माचे सहाय्यक आहेत ते उपाय आहेत, 5 प्रकारचे आहेत, 5 माध्यम आहेत त्याची, आपण सोर्सेस म्हणून. आता ह्या माध्यमाचे प्रत्येकाचे उपाय आहेत, म्हणजे राशीचा पण आहे, ग्रहाचा पण आहे, सगळ्याचेच आहेत. पण तरी सुद्धा तुम्हाला एक, आज मी थोडस सगळंच काही सांगून नाही होणार तुम्हाला आज एका लेक्चरमध्ये. आकार, उपाय करतो त्याचं एक माध्यम आहे आकार. हा, त्याच्यानंतर दुसरं आहे अक्षर किंवा रंग, आपल्या अक्षर किंवा अंक. अंक, जसं न्यूमरॉलॉजीमध्ये मी न्यूमरो प्रेडिक्टा, न्यूमरो सोल्युशन्स असे ऍप डेव्हलप केलेत. काही नाही, कोऑपरेशन अंक तयार होतो तुमच्या पूर्ण नाव आणि जन्मतारीख टाकल्यावर. तो समोर दिसतो तुम्हाला, तो बघायचा आणि समोरच्या माणसाशी बोलायचं. तो उत्तम कोऑपरेशन देतो तुम्हाला. समस्या सोडवण्यासाठी जे लागतं त्याचे सगळे अंक, सगळे म्हणतोय मी, 26 आयटम आहेत असे, ते तयार करणारा ऍप आहे. म्हणजे अंकाचा उपयोग होतो का हे आपण शोधूनही काढलाय. ते बघितल्यानंतर त्याचा डेमो सुद्धा घेतलाय. असा डेमो हजारो माणसांचा घेतलाय. त्या अंक हा उपायाचा एक माध्यम आहे, हे 100%. अक्षर किंवा अंक, अक्षर सुद्धा असतात, तर त्याच्या खोलात आता मी शिरत नाही. अक्षर ही ऊर्जा आहे, कॉस्मिक ऊर्जा आहे, ज्याचा नाश होत नाही. अक्षर, तर ते अक्षर आहे ते उच्चारण करून तो थोडासा तो विभाग मंत्रशास्त्राकडे जातो. मंत्रशास्त्र, उच्चार कसा केला. हं? अक्षरांना स्वतःचे रंग असतात. बघा, अक्षरांना रंग असतात. पाठीच्या कण्याचे जे मणके आहेत त्याला ती अक्षर, मी एका ठिकाणी दाखवून दिले तुम्हाला, पीडीएफ तयार आहेत माझ्याकडे ह्या, की कुठल्या मणक्याचं मराठीतलं कुठलं अक्षर आहे, त्याचा रंग दिलाय. त्या रंगाचं उच्चारण कुठल्या देवतेच्या नामस्मरणाने होतं, कुठल्या देवतेचा मंत्र म्हणायला लागतो तेही ठरवलंय. तर तो मंत्र जप करून ती रंग ऊर्जा निर्माण केली तर पाठीच्या कण्याच्या त्या भागाचा विकार तुमचा नियंत्रणात येतो. अशी लिंक करायला लागते. पण अक्षर नावाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर रंग. तर रंग ह्याचा अर्थ एक, राशी रंग पट्टिका अशा मी तयार केले. राशी रंग पट्टिका, मेष राशीचा रंग कसा आहे, मग त्याचा आकारही आहे, की तो त्रिकोणात दाखवायचा का, उभा आहे का, चौकोन का, षटकोन, असंही केलंय. त्यामुळे रंग आणि आकार मिक्स झाले, राशी रंग पट्टिका. त्याच्यानंतर ग्रहांचे पण रंग आहेत, योगचक्रांचे पण रंग आहेत. त्या योगचक्रावर विशिष्ट रंगपट्टिका, म्हणजे ज्याला आपण जिलेटिन पेपर म्हणतो, त्याच्या रंगपट्टिका. त्यांनी ते विकार बरे होतात असा आम्ही प्रत्यक्ष. बरं, तुला धोका काही नाही, मी तुला सांगितलं की अमुक ह्याच्या आधी तो ही रंगपट्टिका छातीवर ठेवतो ठेवतो, तो धोका काय याच्यात. तर याचा अर्थ, बरं, परिणाम स्ट्रेट, सरळ साधा, सिंपल, समोर, आणि 2 आठवड्यात, म्हणजे 3 किंवा 5 वेळा ते ठेवलं, 2-2 दिवसांची गॅप ठेवून, तरी परिणाम दिसतो. बरं, परिणाम तुम्हाला मेडिकल रिपोर्ट मध्ये दाखवता येतो की असं होतं, ते असं झालं, किंवा असं काही प्रश्न नाही की मला बरं वाटतं. हा जो प्रकार आहे ना उपायाचा, की गुरुजीने मला उपाय सांगितला, ते मला खूप बरं वाटलं. बरं काय वाटायचं आहे, रिपोर्ट काढतो, त्याच्यात तुला दिसतंय का बघ, इतकं खात्रीला आहे. हं? त्याच्यामुळे ते रंग आहेत, प्रतीक असतात. प्रतीक, जसं आपण म्हटलं की मोहरी, प्रत्येकाच्या घरात ती असते.
ते कोणाचं प्रतीक आहे, मोहरी कोणाची आहे, असा तो प्रकार आहे त्याच्यात त्या ग्रहाचं. तर प्रतीकांची एक भली मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, रवी चंद्र मंगळ सगळ्यांची. तर ही पीडीएफ जे माझ्याकडे आता मी काढणार आहे तो क्लास, की पत्रिकेवरनं उपाय सुचवायचे आणि त्याचं मॉनिटरिंग करायचं की काय झालं तुझ्या आयुष्यात, त्या दिवशी काय झालं, इंटरव्ह्यूला काय झालं, असं काहीतरी अगदी क्लिअर कट. म्हणजे चक्क स्क्रुटिनी करायची, आपणच करायची. म्हणजे त्याला सांगायचं तू सांगितलंच पाहिजेस मला फीडबॅक. कारण ज्योतिषी स्वतःच घाबरलेला असतो, तो म्हणतो "उपाय काय होईल का नाही काय माहिती", तो म्हणतो मला काही सांगू नको परत. सांगितलं न फोन पण घेणार नाही त्याचा. तसं नाही. तर ती कुठेही करायची म्हणजे करायची. हं. तर प्रतीक असतात ग्रहांची. ग्रहांचे धातू पण आहेत. तुम्हाला माहिती आहे की रवीचा धातू 18 कॅरेटचं सोनं, चंद्राचा चांदी, मंगळाचं तांब, असे 12 ग्रहांचे, 12 हा लक्षात ठेवा, हर्षल नेप्च्यून प्लुटो सहित 12 ग्रहांचे 12 धातू आहेत. दीपचित्रे तर बरोबर 12 ग्रहांचे 12 धातू आहेत. आता हे धातू आपल्याला वापरता येतात, योगचक्रावर वापरता येतात, पत्रिकेनुसार वापरता येतात, पत्रिकेतला ग्रह इकडून तिकडे तात्पुरता आजच्या दिवसापुरता हलवता येतो. एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की ग्रह जे आहेत ना प्रत्यक्ष आकाशात, ते तुमच्यावर परिणाम नाही करत. ते ग्रह ज्या वस्तूंशी, ज्या वनस्पतींशी, ज्या प्राण्याशी, ज्या तुमच्या क्षमतांशी रेझोनंट आहेत, रेझोनंट त्या गोष्टींच्या संपर्कात तुम्ही येणं हा त्या ग्रहाचा परिणाम आहे. म्हणजे उदाहरणार्थ आजच्या इंटरव्ह्यूत शनी जर मला नापास करणार असेल आणि जर मी त्या इंटरव्ह्यूला जाताना लोखंडाची चावी माझ्या खिशात ठेवली तर नक्की नापास होईल. कारण मी शनीचा प्रभाव रेझोनंट होऊन ते वाढवतोय की तू अडवणूक करणार आहेस तर मी लोखंडाची चावी. कटाक्षाने शनीच्या विरोधात असताना तुमच्याजवळ एकही लोखंडाची वस्तू ठेवून चालणार नाही. परिणाम असे होतात तो आकाशातला शनी तुमच्यासाठी काही वेगळं करत नाही. तर धातू आहेत. आणि ध्वनी, ध्वनीचे बरेच अर्थ आहेत की ध्वनी म्हणजे स्तोत्र, मंत्र, उपासना आणि मंत्रशास्त्राचं संपूर्ण क्षेत्र. उपासना आणि मंत्रशास्त्र हे, उपासनेमध्ये मंत्र असतात, स्तोत्र असतं. मग ते कुठलं सांगायचं म्हणायला, कसं म्हणायचं, केव्हा म्हणायचं, किती वेळा म्हणायचं, याचं गणित ठरलेलं आहे. सांगताना ठरलेलं, एक्झॅक्टली तो फॉलो करेल किंवा कदाचित नाही करणार. त्यावेळी ध्वनी, मंत्रशास्त्राचं महत्व अनन्यसाधारण. उपायांमध्ये सगळ्यात पॉवरफुल काय आहे? मंत्र. आता रंग, आपण जसं म्हटलं रंग, रंग म्हणजे फक्त तुम्ही छापलेल्या पट्ट्या नाहीत, रंग म्हणजे जिलेटिन पेपरच्या पट्ट्या नाहीत, रंग म्हणजे रत्न सुद्धा. रत्न सुद्धा रंगांनीच परिणाम करतात. हं? तर याचा अर्थ असा की उपाय खूप जास्त आहेत. मग पत्रिका बघून आत्ता या क्षणी या समस्येसाठी मला काय करायचं आहे, तर ध्वनी, तर मंत्रशास्त्राचं महत्व काय बघा, लक्षात ठेवा. अशी 2 वाक्य लक्षात ठेवा. मंत्राधीनम जगत सर्वम, सर्व जगाचं नियंत्रण मंत्रांनी करता येतं. मंत्र हेच नियंत्रक आहेत सर्व जगाचे, म्हटलं आहे त्यांनी, मंत्राधीनम जगत सर्वम. हा, बरं, असं असलं तर ते मंत्राचं मुख्य टूल काय कशात, तर अक्षर हे त्याचं टूल आहे. अमंत्रम अक्षरो नास्ती, असा एकही अक्षर नाही की जे मंत्रमय नाही. मग त्या अक्षराचं मंत्ररूप केव्हा समोर येतं, जेव्हा तुम्ही ते उच्चारता. फोनेटिक्स, उच्चारणाला खूप महत्व आहे. आणि म्हणून ध्वनी ह्याचा अर्थ, ध्वनी म्हणजे मंत्र, ध्वनी म्हणजे स्तोत्र, ध्वनी म्हणजे प्रार्थना. ती 4 वाणींवर करता येते, नाही का. आपण म्हटलं ना वैखरी परा मध्यमा आणि पश्यंती. वैखरी मध्यमा परा पश्यंती अशी येते ना करता. तर पश्यंती आणि परा याच्यात करता येते. तर 4 वाणी आहेत. मग ध्वनींची निर्मिती वैखरी मोठ्याने होणे एक प्रकार नाही, 4 प्रकार आहेत. आणि म्हणून त्या 4ही प्रकारावरून मंत्र कसे ऑपरेट होतात, काय करतात, इतके सगळे उपाय आहेत. आता ज्यांना कोणाला उत्साह आहे की भविष्य बदलता येतं का, उपायांचे परिणाम होतात का, त्याचे 2च अर्थ निघतात. प्रत्यक्ष प्रचिती दिल्यावर चर्चेला काय, तू कशाला चर्चा करतोय बाबा, तुला प्रत्यक्ष परिणाम मिळाला, हा एक मुद्दा प्रचितीचा.
आणि दुसरा अर्थ असा की ज्याला अशी शंका आहे की भविष्य म्हणजे काय, ते बदलता येतं का? अरे बाळा, मग तुला बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. कर्म म्हणजे काय, नियती म्हणजे काय, हा, विश्वाची प्रेरणा काय आहे, क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, नाही का, मानवी बुद्धी म्हणजे काय, मानवी निर्णय म्हणजे काय, तो असा निर्णय त्यावेळेस घेतो याचं कारण काय, याचा कसलाही अभ्यास नाही तरी तो तुम्हाला सांगणार नाही ते भविष्य बदलता वगैरे काही येत नाही म्हणे. हा, ते ब्रह्मदेवाने एकदा लिहिलं की लिहिलं. म्हणजे आपण कळसूत्री वावले आहोत. काही ठराविक गोष्टी, एक दोन गोष्टी तुम्हाला नाही बदलता येत, त्यातल्या बाकीच्या बदलता येतात, सौम्य करता येतात, त्याची डायरेक्शन बदलता येते, किंवा त्याचं जी पनिशमेंट आहे त्याचं सेगमेंटेशन करता येतं. तुम्हाला 50,000 कर्ज फेडायचे ते कदाचित फेडावं लागेल, पण दर महिन्याला जर फक्त तुम्ही 1,000 फेडले तर सोपं जाईल ना. हे सेगमेंटेशन उपायांनी करता येतं. सौम्यता सुद्धा आणता येते. एकदम भरणार आहात किंवा एकदम रेग्युलर भरलं म्हणून तो म्हणतो बरं 50,000 कर्ज आहे, तू 25,000च दे कारण तू रेग्युलर हप्ते भरलेस. लक्षात त्याच्याचं सेगमेंटेशन आणि सौम्यता उपायांनी नक्की येते. मग उगाच काहीतरी का असं तो केलं कारण त्याच्या दैवातच होतं. हा, मग सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही जेव्हा वाक्य बोलताना तेव्हा त्याचा स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास नसतो त्या माणसाचा बोलणाऱ्याचा, की अकर्ड इव्हेंट आणि अकरन्स ऑफ इव्हेंट, प्रोबॅबिलिटी आणि रियालिटी यात फरक आहे. पण त्याला स्टॅटिस्टिक्सचा गंध नाही, तेव्हा तो सांगतो असं केलं ना, म्हणजे त्याला काय फ्रीडम ऑफ विल नाही काही, तसंच करणार होता तो. केल्यानंतर का सांगतोस, आधी सांग ना की काय करणार होता. when you have a choice, when you have a choice to choose between two alternatives, you are supposed to have a freedom of will. आता मी तोच चॉईस का केला नंतर म्हणायचं की नाही मी ते ठरलेलं होतं नाही, याला काही अर्थ नाही. द व्हेरी फॅक्ट दॅट यू हॅव अ अल्टरनेटिव्ह अवेलेबल आउट ऑफ विच यू आर चुझिंग, इट प्रूव्ह दॅट यू हॅव अ फ्री विल. हा, आता तुमचे संस्कार, तुमची बुद्धिमत्ता, बऱ्याच गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. पण ते माहीत नसताना तुम्ही जर वाक्य बोलाल की बदल कशात होत नाही, तर तो उथळपणा झाला. अभ्यास खोलात जाऊन करायचं नाही अशी त्या माणसाची प्रवृत्ती आहे. बरं, असं म्हणणारी माणसं, केपीची पद्धत अशी आहे, केपी स्वतः जे कृष्णमूर्ती होते ते उपाय सांगत नसत. त्यांचं म्हणणं होतं भविष्यात ठरलंय ते होणार म्हणजे होणार. पण केपीचा अभ्यास करणारे उपाय जाऊन कोण सांगतात तुम्हाला? आता ह्याला लॉजिकल कसं म्हणायचं, तू फॉलो करतो ना त्यांचं म्हणणं, उपाय काय सांगतोस? कारण त्याला अनुभव येतो की उपायाने काहीतरी फरक पडत असावा. तर असं करू नका. तेव्हा हे त्याचे प्रकार आहेत. आता आपण काय काय केलं, पीडीएफ आहे तर अवेलेबल. राशींचे उपाय बघून तुम्ही अचंबित व्हाल. नुसतं राशी एवढं कळलं, पत्रिकेतलं नजर टाकली, कारण ज्योतिषाचं विश्लेषण नका करू सुरुवातीला. सोपं, राशी रंगपट्टिका आहेत आपल्याकडे, त्या कापायच्या, लॅमिनेट करायच्या आणि त्याला द्यायचं की आजच्या दिवशी ही राशी खिशात ठेव आणि इंटरव्ह्यू दे, खिशात ठेव आणि लग्नासाठी मुलगी बघायला जा, समथिंग लाईक दॅट. राशी रंगपट्टिका, स्वर, 12 राशींना ते स्वर जोडलेत नाही की मेषचा कुठला, वृषभेचा कुठला, त्याचा अनुभव घेतलाय. बरं, अनुभव घेतलाय म्हणजे 10 जणांना नाही, हजारो जणांना. हम्म. त्यांनी तर इतक्या गोष्टी करता येतात की तुम्हाला तो चमत्कार वाटेल की अमुक स्वर ऐका. त्या ऐकण्याचे ऍप्स आहेत, ते स्वर आहेत, ते आम्ही देतो. 12 राशींचे 12 स्वर. मग त्याला काहीतरी लॉजिक पाहिजे का नको, की मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की कर्क राशीचा स्वर अमुक अमुक आहे, असं मी संशोधनात ठरवलंय, तुम्ही कशावर तुम्हाला वाटलं म्हणून नाही, त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या राशीचा हा स्वर मी का म्हणतोय. थोडस संगीताचं ज्ञान पाहिजे, मला काही फारसं ज्ञान नाही, पण ते ज्ञान मूलभूत असं पाहिजे की अचल स्वर कुठले, हा, अंडर करंट कायम वाजणारा स्वर कुठला. गंधार हा सर्व स्वरांचा अंडर करंट आहे. कुठलाही स्वर वाजवा, गंधाराची अंडरलाईन असते त्याला. मग गंधार कोणाचा आहे, कुठल्या राशीचा आहे? वृषभ आणि तूळ, शुक्राच्या राशी. शुक्र निर्मितीचा कारक आहे. मग तुम्हाला माहिती आहे गणपतीचं बीजाक्षर तुम्हाला माहित आहे, बरोबर ना? किंवा एखाद्या गोष्टीची सृजनात्मकता, ज्ञान निर्मिती त्याच्याशी निगडीत आहे. सगळे स्वर जोडले. आणखीन पुढे जाऊन असं केलं की स्वर जरी 12 असले
बरं ते तुम्हाला मी देत असतो, तुम्ही ऐकायचे, काम झालं. हा. तर श्रुती 22 आहे, स्वर 12 आहेत, श्रुती 22 आहेत. त्याही शोधल्या आणि 22 नक्षत्रांना त्या जोडल्या. म्हणजे श्रुती आणि स्वर वेगळे नाही, तर स्वर 12 आणि 10 श्रुती, म्हणजे एकूण श्रुती किती आहेत? 22. त्या 22 नक्षत्रांना जोडल्या. मग तुम्ही म्हणाल की उरलेल्या 5 नक्षत्रांचं काय? तर ती मी कुठली अवॉइड केली आणि का केली, श्रुती का नाही जोडल्या, हेही सांगितलंय तुम्हाला सायंटिफिकली, की याला श्रुती नाही जोडता येणार. म्हणजे 22 श्रुती त्याही तुम्हाला देतो आम्ही, केवळ ही श्रुती ऐक. कारण आजचं नक्षत्र अमुक आहे, काय असेल ते, इंटरव्ह्यू असेल, लग्नासाठी एखादं भेटत असतील दोघं, किंवा वितंडवाद असेल, संतती होणे असेल, असे गंभीर प्रॉब्लेम सुद्धा आपण हाताळतो स्वर ऐकून. तर स्वर ध्वनी ना, त्याच्यानंतर फळ, प्रत्येक राशीचं एक फळ सांगितलंय, आणि ते खाऊन किंवा त्याचं काय करायचं ते सांगून तुम्हाला सांगितलं की असं आहे ना, तू मेषराशीच आहेस ना, अमुक फळ तू अर्ध का, कामाला जा, घरी आल्यावर उरलेला अर्ध का, काम नक्की होईल. राशीची फळं, 12 राशींची 12 फळं. त्याच्यानंतर क्षार, 12 क्षार आहेत ना, ते मेष राशीचा कुठला? जास्त करून क्षाराचा उपयोग आरोग्यासाठी होतो, आरोग्यासाठी. मग त्यात हेही सांगितलंय तुम्हाला की जो तुमच्या राशीचा क्षार आहे, स्वतःच्या राशीचा, तिथून चौथा क्षार तुम्हाला आरोग्य रक्षक असतो, हे सांगून टाकलाय. तेव्हा तुम्ही मोजता, मेष रास आहे तर 1, 2, 3 आणि 4 कर्क राशीचा क्षार जो समोर लिहिलाय, ते थोडासा जिभेच्या टोकाला राहायचा अंचपोटी सकाळी. आता तुम्ही म्हणाल की ह्याचं कॉम्बिनेशन मंत्रशास्त्राची करता येईल का? हो, येईल करता. तो क्षार जिभेला लावण्याच्या ऐवजी तो पाण्यात टाकायचा, आणि त्या पाण्याकडे बघून त्या देवतेचा मंत्र म्हणायचा की जो मी तुम्हाला रेकमेंड केलाय आरोग्य रक्षणार्थ, की आरोग्य सुधारावं म्हणून, किंवा विकार निर्मूलनासाठी. हे सगळे डायरेक्ट सांगतो मंत्र आपण, की हे आहे हे असं कर. आता काय झालं, क्षार तुम्ही तो निवडलात, तो पाण्यामध्ये घातलात, पाण्याकडे बघून आता पाण्यात का घालायचा, म्हणजे इतर कशाला का, पाण्यात का घालायचा, बरं जिभेच्या टोकालाच का लावायचा, याची ना एक क्लिप आहे मी टाकलेली. जिभेचे टोक नावाची माझी एक पब्लिक क्लिप आहे युट्यूबवर. आता ऐक नाही, मला माहित नाही. जिभेचे टोक, त्याचं काय महत्व आहे, तो क्षार तिथेच का लावायचा हेही सांगितलंय. पण पाण्यात का टाकायचा? तर लक्षात ठेवा, पाणी हा एकमेव पदार्थ जगामध्ये असा आहे की ज्याला स्वतःची मेमरी आहे. मेमरी. हम्म. आता बघा, आपण असं करतो की आपल्याला मेमरी म्हटल्यावर माणसाला असलेली स्मृती एवढंच आपल्याला कळतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या प्रत्येक पेशीला मेमरी आहे, प्रत्येक पेशीला ज्ञान आहे. माणसाच्या मेंदूला ज्ञान आहे, आणि बाकीच्या पेशी काय मूर्ख आहेत का? नाही नाही, त्यांना ज्ञान आहे. नाहीतर मग तसं जर ज्ञान त्यांना नसतं, तर पेशींची निर्मिती होताना मी जर एक तुरडाळी खाल्ली, तुरडाळ मी खाल्ली, तर माणसाने खाल्ली तर माणसाची पेशी निर्माण करतात त्या पेशी, म्हणजे त्यांना नॉलेज आहे की आता काय करायचं आहे. कोंबडीने खाल्ले तर ती ते खाऊ शकते, ती पेशी कोणाची तयार होईल? कोंबडीची तयार होईल. म्हणजे तिच्याही पेशीला ज्ञान आहे की ही कशी जनरेट करायची. असं प्रत्येक बाबतीत आहे ना, प्रत्येक बाबतीत. तुम्हाला लिव्हरला काय ट्रेनिंग द्यायला लागतं, की बघा ते खाल्ल्याने आता ते पचनाचं बघा जरा. लहान आतड्याला काही सांगायला लागतं की जबाबदारी तुझ्यावर आहे. 73% डायजेशन लहान आतड्यात होतं. आपण काय बाहेरून सांगतो त्याला की खाल्लंय ना आता, तर बघ जरा पचनाचं. स्मृती आणि ज्ञान त्या पेशींकडे स्वतःच आहे. हं. आणि म्हणून या याला स्टिम्युलेशन, म्हणजे जे आरोग्याचं स्टिम्युलेशन आहे. औषध बरं करतं तुम्हाला, म्हणजे काय करतो असं वाटतं तुम्हाला? औषधाला काही धोका आहे का? एखाद्याचा गुडघा दुखतोय, तो काहीतरी पेन किलर घेतो, म्हणजे पेन किलरला स्वतःची काही बुद्धी आहे का की आता गुडघा दुखायचा थांबवायचा कसा? नाही नाही, ते डोकं माणसाच्या शरीरातच आहे. हा. ती जी यंत्रणा आहे, पेन किलर यंत्रणा आहे, ती ती स्टिम्युलेट करण्याचं त्या औषधाचं काम आहे. मग जर औषध स्टिम्युलेट करू शकतं, मग क्षार का नाही करू शकत, मग मंत्र का नाही करू शकत, मग रंग का नाही करू शकत? कुणीही करू शकतं. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे
जसं डॉक्टरला कळतं, डायग्नोसिस करतो की याच्या जरी हे औषध, तसंच आपलं आहे. या प्रॉब्लेमसाठी हा उपाय, तो रेझोनंट झाला तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो 100%. पाण्याला स्वतःची मेमरी आहे, वॉटर मेमरी. आणि तो होमिओपॅथीचा एक प्राईम कन्सेप्ट आहे. होमिओपॅथी म्हणते की वॉटर मेमरीवर ते होमिओपॅथी चालते. औषध नाही तुम्हाला ते देत, ते इतकं डायल्यूट करतात की केमिकल टेस्ट घेतलेलं औषधच नसतं. त्या ते जे तुम्ही पाणी पिता त्याला औषधच नसतं, केमिकली स्पीकिंग. पण ते इतकं डायल्यूट तर वॉटरमध्ये फक्त त्याची स्मृती असते, वॉटर मेमरी. मग माणसामध्ये सुद्धा पेशींमध्ये अशी मेमरी असते, कारण माणूसही 70% पाण्याचाच बनलाय. असं एक तरी घटक आहे का शरीरात की ज्याच्यात पाणीच नाही, वॉटर एलिमेंटच नाही, आहेत की जिकडे तिकडे. त्याचा अर्थ वॉटर मेमरीवर ते आधारित असल्यामुळे तो क्षार पाण्यात टाकून त्या ग्लासकडे बघून, असं बरेच संशोधन मंत्रशास्त्रज्ञ केलंय. तुम्हाला दुसरी पण एखादी वस्तू सांगेन. तुम्हाला एक माहिती आहे की काही वेळा जर एखादी कामं होत नसतील, विलंब, तर विलंब हा शनीचा आडकाठी, शनी आडकाठी करतो की तुझं काम लवकर होत नाही. तर मग आम्ही त्याला असा उपाय सांगायचो की आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाक. हा, पाण्याला पिवळेपणा येण्याची काहीही गरज नाही, जस्ट टाक हळद आणि ते आंघोळ कर. हा, असं 5 शनिवारी केलं की त्याच्या लक्षात येईल की पूर्वीसारखा विलंब होत नाही आता. असे सोपे सोपे उपाय असतात. त्या हळदीचा तो गुण आहे. त्याच्यानंतर ग्रहांची काय आहेत, त्याच्यानंतर बघा प्रतीक आहेत, त्या राशींची पण प्रतीक आहेत. ती प्रतीक म्हणजे काय ते आता सांगणं कठीण आहे तुम्हाला, पण आहे. अंकसूत्र आहेत, त्या राशीचा अंक काढून तो कसा काढायचा. त्यानंतर सायनोग्राफ, म्हणजे राशीचे मी आकार तयार केले आणि ते आकाराचं छापून काढायचे, विशिष्ट रंगात केलेत ते छापून काढून खिशात ठेवायचे. जी राशी मला आज बलवान करायची, हा, सायनोग्राफ म्हणतो आम्ही त्याला. राशींचे यशाची सूत्र आहेत, म्हणजे बाहेर पडताना काय पोझिशन करायची. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कुंभ राशीच्या माणसाला आम्ही असं सांगितलंय की महत्वाच्या कामाला बाहेर, कुंभ रास आहे, महत्वाच्या कामाला बाहेर जाताना हाताची घडी घाल. विवेकानंदांचा आपण फोटो बघतो आणि आरशामध्ये स्वतःला बघ, हाताची घडी घाल आणि बाहेर पड. तर कुंभ राशीच्या माणसाचं काम चांगलं होईल. असे प्रत्येक राशीचं दिलंय. शरीराची काय ऍक्शन करून बाहेर पडायचं, त्याला म्हणायचं राशी. किती प्रकार आहेत माहितीये. एक रंगपट्टिका 1, स्वर 2, फळ 3, क्षार 4, प्रतीक 5, अंकसूत्र 6, सायनोग्राफ 7 आणि राशींच्या ह्याच्याची सूत्रे 8. एक राशी जरी तुमच्या नजरेत आली तरी 8 उपायांपैकी एक उपाय तुम्हाला सांगता येईल, दोन सुद्धा सांगता येईल, एक दोन उपाय सांगता येईल. याच्या पीडीएफ दिल्यामुळे असं नाही प्रश्न होत की अरे मी विसरून गेलो. काय विसरायचं, लिहूनच दिलंय तुला राशीमध्ये समोर. ग्रहांची प्रतीक आहेत, देवताचे मंत्र, ग्रहांच्या देवतांचे मंत्र आहेत. फूल आहे, फूल. उदाहरणार्थ, रवीचं फूल हे गुलाब आहे, लाल रंगाचा गुलाब हे रवीचं फूल आहे. 12 ग्रहांची फुलं दिले ते लक्षात ठेवा. अन्न घटक आहेत किचन मध्ये मिळणारे. रंगकण धागे, म्हणजे तुमच्या मनगटाला विशिष्ट रंगाचे 3 वेटोळे मार, 5 वेटोळे मार. गंडा बांधतो का नाही मनगटाला, तसा एक उपाय आहे ग्रहांसाठी. रंगकण धागे आणि रत्न, अर्थातच रत्न देताच येतं. नक्षत्राचे उपाय आहेत ते समजायला सोपे आहेत, कारण नक्षत्राच्या पंचांगामध्ये नक्षत्राचा वृक्ष दिलेला आहे स्वतःचा. त्या वृक्षाला नमस्कार केला की आजचा दिवस तुमचा. कारण नक्षत्राचा दिवसावर प्रभाव आहे. त्याची देवता आहे, त्यालाही नमस्कार करायचा, नक्षत्र देवतेला. त्याच्यानंतर त्या वनस्पतीचा, जी नक्षत्राची वनस्पती, त्याचा अर्क काढून एका आमच्याकडे एक कंपनी आहे, त्यांनी त्याच्या उदबत्त्या तयार केलेत. त्या अमुक ग्रहासाठी अमुक असं ते केलंय. त्याच्यानंतर वनस्पती अर्क. आणि मगाशी म्हटलं तर नक्षत्रासाठी 22 श्रुती त्या देतो आम्ही तुम्हाला. हं? भाव, तुमचा भाव एखादा बिघडतो, चतुर्थ स्थान बिघडलं, भाव, त्याच्यामध्ये वस्त्राचा वापर करता येतो. वस्त्र, तू अमुक वस्त्र वापर, ते अशा प्रकारे वापर, असं सांगता येतं. योगचक्र, त्या भावस्थानात एक योगचक्र आहे, ते डिफाईंड आहे. म्हणजे व्ययस्थान म्हणजे काय, प्रथम स्थान हे ठरलेलं आहे. तर भाव योगचक्र उपाय, आता योगचक्राचा अनेक उपाय दिलेले आहेत 5, ते तिकडे जोडता येतात भावाला. आणि त्याच्यानंतर आता बघ झालं काय, राशी ग्रह नक्षत्र भाव
योगचक्र आणि पंचमहाभूत सुद्धा मॅनेज करता येतात. पंचमहाभूत पंचमहाभूतांचं मॅनेजमेंट ही पंचामृतांनी केली जाते. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की पृथ्वी तत्व जर मला आज बलवान करायचं असेल तर दही हे पृथ्वी तत्वाचं लक्षण आहे. त्याचं किंचित एक कण नाभीला लावायचा. आज माझं बलवान काय केलं? पृथ्वी तत्व. हे 5 बोटं पण आहेतच ना पंचमहाभूतांची आपल्याकडे. ती शेंडीच्या जागी लावली, रवीचं बोट लावलं तर पृथ्वी तत्वाचं आहे. पंचमहाभूतांची मॅनेजमेंट बोटांचा वापर करून आणि पंचामृताचा वापर करून करता येते. आकाश तत्व आहे ते मॅनेज नाही करायला लागत, पण करायचंच झालं तर ते मध हे आकाश तत्वाचं आहे. 5 पंचामृत आहे ना, ते 5 तत्व दाखवतात. म्हणजे झाले किती प्रकार? कोण मुळात 6 प्रकार झाले. त्या प्रत्येकाचे 5-5 7-7 प्रकार झाले. म्हणजे रेमेडीज म्हणून तुमच्याकडे खूप जास्त, म्हणजे 7-7-42 38 38च्या आसपास उपाय उपलब्ध आहे पत्रिका मॅनेज करायचे. हा, मग तेव्हा ठरवायचं आहे सगळ्यात सोपा उपाय, करायला सोपा आणि रिझल्ट ओरिएंटेड, तो ग्रहाचा आहे. कसला आहे तो? तुमच्या स्वरांचा आहे. अद्भुत. आणि माझे स्टुडंट जे शिकलेत माझ्याकडे त्यांच्या पत्रिका घेऊन ऑन स्क्रीन क्लास चालू असताना त्या सोडवून दाखवलेत. त्याला स्वर रेकमेंड केलाय. क्लास चालू असतानाच काही दिवसांनी त्यांनी फीडबॅक दिला की सर ते काम झालं माझं, मी स्वर ऐकत होतो द्यायची. किती दिवस लागले माहिती? ते काम व्हायला 3 दिवस लागले फक्त. त्या क्लासमध्ये ते प्रत्यक्ष बोलणं झालंय, प्रत्यक्ष शूटिंग झालंय. त्या स्टुडंटना माहित आहे. म्हणजे मी असं नाही ना म्हणू शकत की मी सांगतोय तुम्हाला, मी काय सांगतोय ते 50 जण विटनेस आहेत की असं झालंय म्हणून. हे सगळं ऑनलाईन क्लास चालू असताना. अशी हिंमत दाखवत असेल तर जा ना, कोणाकडे जाऊन शिका, काय प्रॉब्लेम आहे. पण प्रचिती दे बाळा. ते तत्व काय सांगतो ते पुस्तकात छापलंय, तू कशाला सांगतोस? नाही का? गरजच काय तू सांगण्याची, जे पुस्तकात छापलंय ते. तर तुझं काय ऍप्लिकेशन आहे, तू काय विचार केलास, त्याला फार हे करता येईल. बरोबर. तर आता हे सगळे उपाय आहेत, त्याच्यात एक झलक म्हणून जमलं तर एक पत्रिका मी शेअर करतो तुम्हाला. एक म्हणजे अंदाज देतो की मी सांगतो म्हणजे काय करतो. त्याचे आता त्या व्यक्तीला उपाय सांगावे लागले. हा, आणखीन एक प्रकार आधी दाखवतो तुम्हाला, तो एक वेगळाच प्रकार आहे. तुम्ही अचंबित होणार आहात हा प्रकार बघून. तुमची पत्रिका स्ट्रॉंग करण्याचा एक मार्ग असा आहे, पत्रिका तुमची स्ट्रॉंग करण्याचा एक मार्ग असा आहे की ज्या ग्रहाला बळ आणायचं आहे त्याच्या बॅकग्राऊंड तुम्ही चेंज करायचा. पत्रिकेतला बॅकग्राऊंड म्हणतोय मी, तर येतो का करता? त्याला मी कलर कोड ऍस्ट्रॉलॉजी CCA, त्याचा वेगळा क्लास आहे माझा CCAचा. तर मी दाखवतो की काय करतो आपण ते. बघतो ना ते होत आहे का बघतो मी. हा, बरोबर. आता हे पत्रिका दिसते ना, शीतलची दिसते ना पत्रिका मी शेअर केलेली? हो सर, दिसतंय. हा, आता समजा तुम्हाला एखादा ग्रह बलवान करायचा आहे. दशमात इथे तुमच्या रवी आहे. मी दाखवतो कर्सर घेऊन, किती अद्भुत प्रकार आहे बघा. म्हणजे स्तिमित व्हाल तुम्ही की इतके सोपे उपाय इतक्या वर्षाच्या संशोधनानंतर. आता इथे तुमचा रवी आहे, की नोकरीचा सोर्स ऑफ इन्कम, नोकरी मिळवणे, किंवा इथे आहे कुठेही धरा, इथे रवी आहे. आणि तो काही बलवान नाहीये. त्यामुळे थोडीशी अडचण येते की म्हणावं तेवढं पटकन काम, नोकरी मिळणे अमुक ते होत नाहीये. तर या ठिकाणी रवी कुठल्या का राशीत असे ना, हा, तर त्या रवीला बलवान करण्याचा एक मार्ग असा आहे की इथे या जागी रवी हा आहे तुमचा, तो फार वेगळ्या राशीत आहे, तिथे असं करायचं, हा रंग आणायचा की तुमची पत्रिका. सर, कोरी पत्रिका दिसते. हा, सर, कर्सर दिसत नाहीये सर. कर्सर नको. कर्सिव हा, पण दिसत नाही तो म्हटलं. नाही रे, ते कर्सर जाऊ दे. दशमस्थान झालं का? दशमस्थान
नाही नाही झालं सर. नाही नाही. नाही सर. ब्लँक आहे ब्लँक. हा, थांबा थांबा, मी एकदम मत करतो ते माझ्या आलंय लक्षात काय झालंय ते. सगळे बरं, मी सगळे आता ब्लँक आहे. तुम्हाला थांबा थांबा, मी सांगतो काय झालंय ते, मला आलंय लक्षात ते ना. तुम्हाला ते आता मी लाल केलं होतं ना ते स्थान, लक्षात ठेवा. मी केलं होतं काय, ते स्थान लाल केलं होतं. आता ते करताना तुम्हाला दाखवता नाही आलं मला. पण मी असं ते करणार आहे. आता दिसतंय लाल स्थान तुम्हाला, बरोबर. हो सर. हा, आता याचा अर्थ मी तुम्हाला काय सांगत होतो, की दशमात रवी आहे, तो दुर्बळ आहे. आज सगळेच ग्रह मॅनेज करता येतील ना, मी रवीचं उदाहरण देतोय तुम्हाला. तर ही कलर कोड ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तुम्ही तुमच्या पत्रिकेत त्या त्या स्थानाचा रंग असा लाल करता. का तर लाल हा रवीचा रंग आहे. तो त्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर अतिशय फुलतो, अतिशय फुलतो. तुम्हाला तो ओरिजिनल पत्रिकेत तो मिळाला नाही, तर तुम्ही काही करू शकता. समजा तुमचा बुध इथे आहे आणि तो काही फार चांगला नाही, त्या बोलण्याची क्षमता तुमची जरा गडबड होते. तर बुधा जिथे कुठे बुधा आहे तुमचा, हा, एक समजा इथे आहे म्हणून तुम्ही फारसं बोलत नाही आहात. बुध आहे म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. तर येता बता मी ते घ्यायचंय स्थान घ्यायचं या स्थान. आता हेही तुम्हाला दिसणार नाही. हा, आता दिसत नसेल ना हिरवं झालेलं स्थान. दिसतंय सर आता. दिसतंय दिसतंय. दिसत आहे, ओके, मग काय सवालच येत नाही. तर हे जे स्थान झालंय ना तुमचं हिरवं, त्याचा अर्थ मी बुधाला बलवान करण्याचा प्रयत्न करतोय. कारण लोक म्हणतात मला अस्खलित बोलता येत नाही, मी लोक आले की घाबरतो, बरोबर ना. ज्योतिषाला तर चालणारच नाही. मग तुम्ही म्हणतात वैवाहिक जीवनात शुक्र माझा पडलाय व्यायाम. हा, तर ते गडबड करतो ना तो. तर शुक्र जर व्यायात पडला असेल तर मी त्याचा रंग असा आणू शकतो. म्हणजे वैवाहिक जीवन सुधारायला मदत होते. काम जीवन म्हणू आपण वैवाहिक जीवन, बरोबर. तर याचा अर्थ तुम्ही कुठलाही ग्रह मॅनेज करू, याला ग्रहांचे रंग, राशींचे रंग तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्या पीडीएफ तुम्हाला आम्ही दिलेल्याच असतात, दिलेल्याच असतात, लक्षात ठेवा. हा, त्याचा अर्थ असा की ज्या दिवशी तुम्हाला काम आहे त्या दिवशी दशमातील ग्रहाचं बळ आपल्याला वाढवता येतं. पण त्या राशीत असो किंवा नसो, ती पत्रिका छापायची, लॅमिनेट करून घ्यायची, छोटी छापायची, फार मोठी नाही छापायची, आणि वरच्या खिशात ठेवायची. खूप मदत होते तुम्हाला. कारण मला रेझोनंट व्हायचं आहे, ते आज व्हायचं आहे आत्ता. तुम्ही म्हणाल कायमचा रवी सुधारतो का, नाही सुधारत. पण संधी मला आजची घ्यायची ना, मला थोडंच कायमचा सुधारायचा आहे रवी. लॉटरी मला एकदाच लागायला हवे ना, उद्या नाही लागणार, ठीक आहे ना, पण आजची तर लागली. तर याचा अर्थ असा की हे सगळं प्रकार तुम्हाला असे करता येतात. हा, मी नंतर प्रश्नोत्तराची वेळ देणार आहे तुम्हाला. हे हे मी बोलणं आहे ते थांबवणार आहे. आणखीन एक प्रकार तुम्हाला सांगतोय मी, की आता मी पत्रिका शेअर करतोय आणि जे स्वर बीर अमुक तमुक ते बोललो ना, ते तुम्हाला मी दाखवतो. आपण बरेच काही करता येईल आपल्याला, की तुमची ही पत्रिका मांडता येईल, त्याच्यावर उपाय सुद्धा सुचवता येतील, बरेच काही करता येईल. पण तरी सुद्धा मी तुम्हाला ह्या पत्रिका पूर्वी शेअर केल्या होत्या. एक लॉजिस्टिकची होती, एक कॅमल राईड फॉल उंटावर पडला होता. तर आपल्याला असं हायपोथेटिकली अझ्युम करायचं आहे की कर्सर घेतो, म्हणजे कदाचित आहे का कर्सर, नाही घेतो. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते समजेल. हा, आता कर्सर दिसतोय ना तुम्हाला, दिसतोय ना. हो 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 सर सर दिसतंय. हा, हो सर. आता बघा, आता गंमत अशी आहे की मला पत्रिका इम्प्रूव्ह करण्याचे उपाय करायचे. बघा, तर तो म्हणाला ना एखादा, हा जो लॉजिस्टिकवाला आहे ना, हा 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 म्हणतो काय झालंय सध्या माहित नाही मला, औषधांची कामं मिळायची तर आता ती कमी मिळतात. त्यामुळे माझं स्पेशलायझेशन औषधात आहे. त्याच्यामुळे मला ती कमी मिळायला लागल्यावर माझा धंदा थोडासा खाली आला. ह्या माणसाबद्दल असं झालेलं नाही हे लक्षात ठेवा. त्याची समस्या वेगळी होती. तर त्याचा धंदा उत्तम चाललाय. मग त्याला प्लुटो ग्रहाचा उपाय मला द्यायचा आहे. प्लुटो किंवा या राशीला मला बलवान करायचंय, तर सिंह राशी जो स्वर आहे तो त्यांनी ऐकायला सुरुवात करायची. बघा मी काय सांगतोय ते. आणि प्लुटो ग्रहाचा धातू टंगस्टन, तुमच्या दिव्यामध्ये ती तार असते ना बारीक, ती टंगस्टनची असते. टंगस्टनच्या 2-4 छोट्या छोट्या तारा प्लॅस्टिक पिशवीत घेऊन खिशात ठेवायच्या, म्हणजे प्लुटो बलवान होतो. आणि ह्या राशीचा स्वर ऐकायचा, तो आहे पंचम.
पंचम पाचवीला असे म्हणून पंचम असं कृपा करून असं काहीतरी तर्क लावू नका. तसं काही नाहीये. पंचम स्वर त्या सिंह राशीचा आहे. तो अचल आहे, लक्षात ठेवा. षड्ज आणि पंचम हे अचल स्वर आहे. त्याचं सायंटिफिक रिझनिंग पण शोधलंय मी. माझ्या रिसर्च मध्ये हे केलंय की पंचम का ऍट्रिब्यूट केला, गंधार कोणाला ऍट्रिब्यूट केला, का केला. आता समजा तो म्हणाला की ओके, तुमच्या उपायाने माझा व्यवसाय वाढला, स्वर ऐकला, टंगस्टन जवळ बाळगला, तो तुम्हाला ब्रँचेस ओपन करायचे. तर मला थोडस नॉलेज पाहिजे की ब्रांच ही गोष्ट इथून बघतात. दशम म्हणजे ऑफिस, ऑफिसचं ऑफिस, या ऑफिसचं ऑफिस, त्या ब्रांच. मग त्याला अच्छा तुला नवीन ब्रांच ओपन करायची, तो प्रोसेस तुला स्मूथ व्हायला हवाय. तर गंधार वृषभ राशीचा आहे ना, तो स्वर आहे, तो कोमल गंधार आहे. शुद्ध गंधार ऐकून चालणार नाही, तो वाट लागेल त्याची. कोमल गंधार जो स्वर ऐकला ना त्यांनी, आणि जर का शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं जर टिकली जवळ बाळगली, तर 100% त्याचं ब्रांच ओपनिंगचं काम स्मूथली होईल. काय आहे का नाही अद्भुत शास्त्र. मग तुम्हाला जर मी पीडीएफ दिलेले आहेत की कुठल्या राशीचा स्वर कुठला, कुठल्या ग्रहाचे कुठला धातू आहे, तर काम झालं ना तुमचं प्रत्येक वेळी. हा, समजा एखादा ग्रह दुर्बळ झाला तर रंग बदलता येईल मगाच्या पद्धतीप्रमाणे. तर आता हा माणूस ह्याच्यावरनं पडला, उंटावरनं पडला, तर समजा तो काय जाऊ नको सांगितलं तरी तो गेला, ते सोडून देऊ आपण. तर आता ह्या सगळ्यामध्ये आपण बघितलं की शनी हा कल्प्रिट प्लॅनेट आहे इथे. तो उंट आहे, ऍक्च्युली हा उंट आहे. मग मला काय करता येईल की ह्या उंटाला उधळवलं कोणी, ह्या मंगळाने उधळवलं. तो एकादशांतर योगात आहे मंगळाने. तर मंगळाचं जे त्याच्यावरचं जे एकराशांतर योग आहे, इनपुट आहे, ते मला बदलायचं आहे. तुम्ही काय की चल तुला दुर्बुद्धी झाली तर तांब्याचं एक कॉईन बरोबर घेऊन जा, आणि त्या हॉटेलमधनं बाहेर पडताना आज त्यामध्ये आहे तांब्याचं एखादं कॉईन घेऊन जा, आणि ते कंठाला लाव, घशाला कंठाला लाव. आता याचा इम्पॅक्ट त्याला पुढचे 3-1 तास मिळेल. काय सांगतोय मी त्याला, म्हणजे किमान पक्षी तो उंट उधळणार नाही, किंवा उधळला तरी अतिरिक्त उधळणार नाही की ज्याच्यावर तू पडलास किंवा काही झालं तर ओके, एक फ्रॅक्चर झालं, तू दुरुस्त झालं, घरी कदाचित, आय एम नॉट शुअर. कारण जेव्हा योग खूप स्ट्रॉंग असतात ना, तेव्हा तो माणूस सांगितलेलं सुद्धा करत नाही. केलं तर काय होईल हे सांगणं मुश्किल आहे. कारण जर का ते झालं तर तुम्ही काय म्हणाल की नाही नाही ते तर कमीच लागणार होतं, असं काही त्या उपायाने झालं असं काही नाही. पण तो लॉजिक लक्षात ठेवा की मंगळाचं तांब्याचं कॉईन कंठाला घशाला लावलं हे तनुस्थानात रास आहे. तर हा मंगळ एकराशांतर योग करण्यापेक्षा तो लांब जाईल, कदाचित लाभयोग करेल, आणि लाभयोग केला तर तो हार्मोनियस होईल शनीला, तात्पुरता, कायमचा नव्हे. तर अशा तऱ्हेने तुम्हाला त्याचे उपाय सांगायचे असतात. खूप मोठा विषय, खूप म्हणजे खूप जास्त व्यापक आहे. म्हणजे मला सांगताना दम लागेल इतकं माझं संशोधन ते झालंय. आणि ते का झालं तर मी 48 विषयांचा अभ्यास केल्या, त्या जोडीला ज्योतिषाचा अभ्यास केला. पूर्वी मी यंग एज मध्ये, माझ्या 40शी मध्ये, 35, 40, 50 पर्यंत मी 48 विषयांवर भाषण करायचो. महाराष्ट्रभर भाषणाला जायचो, 48 विषय. मग आता नवीन काय आला, क्वांटम फिजिक्स अभ्यासला, तो जोडला ज्योतिषाला. त्यातनं मला 5 कारणं मला माहित होती. ग्रहांच्या दृष्टी कशा का ठरल्या, त्याचे काय परिणाम होतात, व्यवहारात काय दिसतं, हे मला 5 कारणं माहित होती. 6वं कारण काय शोधलं, क्वांटम फिजिक्सचं, की क्वांटम फिजिक्स मध्ये असं म्हटलं आहे. तर त्यामुळे ते होतं. आत्ता शोधलं क्वांटम फिजिक्सचं कारण. तर त्याचा अर्थ असा की तुम्हालाकडे जर विविध मुद्दे असतील तर आपोआप त्यांचं सिंक्रोनायझेशन होतं, आणि तुम्ही एका वेगळ्या डायमेन्शनला तुमचं ज्ञान जातं. हे लक्षात ठेवा. विषय वापरायला उपाय तुम्हाला पीडीएफ नुसते दिल्या, अहो एकाने तर नुसतं राशीचे अंतरंग घेतले आणि त्यात राशीचे 7 उपाय दिलेत, त्यांची प्रॅक्टिस तिप्पट वाढली. किती? तिप्पट. तर लोकांना काय उपाय हवेत, तू कामाला जातोयस अमुक कर, कामं व्हायला लागली लोकांची, सगळ्यांना त्याच्याचकडे घेऊन यायला लागले. त्याचं नॉलेज किती,
तो म्हणतो काय नॉलेज करायचं तो सांग, बघतोय ना मी चंद्रराज कुठले, बघतोय ना दशमत कुठले, काय सवालच येत नाही. याचा अर्थ ज्यांना अनालिसिस करण्याची मास्टरी आलेली नाही त्यांनी अनुभव मिळण्यासाठी पत्रिका स्वतःकडे याव्यात म्हणून, प्रोफेशनली याव्यात म्हणून त्यांनी उपाय शोधणं, उपाय वापरणं अत्यंतिक महत्वाचं आहे. मी क्लास घेणार आहे की ज्यात तुम्ही उपाय सुचवता, तेव्हा आता सांगितलं तुम्हाला मी काय करायचं ते, पण असे सगळे उपाय नेमके कसे सुचवतात, जोडतो कसे त्यावेळेला. आणि कायमचं लक्षात ठेवा की जे उपाय जनरल आहेत, इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ते तुम्हाला लागू पडूच शकत नाहीत, कारण पत्रिकेचा रेफरन्स नाही घेतला तर कोणाशी तुम्ही रेझोनंट ठेवताय हे तुम्हाला माहितीच नाहीये. मग इनफॅक्ट इंटरनेटवरचे रेडीमेड उपाय वापरून किंवा कोणाला ज्याला माहिती नाही त्याचे उपाय ऐकून हे सगळे उपाय लक्षात ठेवा, मी पुढचं सगळेच्या सगळे उपाय मी संशोधन करून शोधून काढले असल्यामुळे मी पुस्तकात जर दिलं असेल की रवीचा रंग अमुक, मी तो मान्य करत नाही. एकदा कधीतरी हे संशोधन करण्याचा बेस काय माझा, मी काय केलं, पत्रिका कुठली मांडली ते सांगेन एकदा मी तुम्हाला. हा, पत्रिका ऍक्टिव्हेट करावी लागते कारण ती पुरुष कुंडली असते. पुरुष म्हणजे पहिल्यापासूनच जी निद्रिस्त आहे, डॉर्मंट आहे, त्याला पुरुष म्हणतात. काल पुरुषाची कुंडली, पण त्याच्या हे लक्षातच येत नाही की ऍक्टिव्हेट करावी लागते कुंडली. काय धम्म कळत नाही त्याला, तो दांडक शब्द काल पुरुषाची कुंडली. मग काय करतो तू, त्याचं त्याचा उपयोग काय, पूर्वाचार्यांनी दाखवलं तुम्हाला, त्याचं पुढे काय करायचं, पुढे काय करायचं माहित नाही मला. मग काय उपयोग आहे मला माहित असून. हा, तर लक्षात ठेवा पूर्वाचार्यांच्या ग्रंथातील सगळे नियम हे त्या लोकांनी, पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी ऋतंभरा प्रज्ञेने डायरेक्ट शोधलेले आहेत. ते प्रज्ञेच्या पातळीवर आणून तुम्हाला वापरायचे. त्याने असं सांगितलंय का हो की हा माझा नियम दिला ना तो आता वापरा पत्रिकेत, एक तरी पत्रिका सोडवून दाखवले का, नाही ना सोडून. मग कशाला म्हणता असं की हा नियम मला पहिल्यांदा वापरायचा असतो, हे तू ठरवलंयस. ऋषीमुनींनी नाही का तुला सांगितलेलं की हिनी सुरुवात करा म्हणून. सुरुवात करा हा त्यांचा उद्देश नव्हता, कारण त्यांना पत्रिका सोडवून तुम्हाला शिकवायचं नव्हतं. इट्स अ फंडामेंटल रिसर्च. आणि त्यामुळे ऋतंभरा प्रज्ञेनी जे त्यांनी सांगितलं आहे ते बरोबर असेल का, नक्कीच बरोबर असणार. पण ते तुमच्या प्रज्ञेच्या पातळीवर त्यातलं 1% सुद्धा येत नाही. पण तुम्ही मात्र त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे या भरोशावर पुढे जाता, चालणार नाही. उपाय तुम्हाला पत्रिका करून शोधावे लागतील, वापरावे लागतील, लोकांना फीडबॅक विचारायला लागेल, कॉन्फिडन्स वाढवायला लागेल. चारांनी माणसं बरी होतात, 50 माणसं बरी झाली असं जेव्हा मला फीडबॅक मिळत गेले तेव्हा मी सांगतोय तुम्हाला की क्षार असा जिभेच्या टोकाला लावत जा, असं गंमत म्हणून नाही सांगत आहे. परत ही क्षार कसे जोडले, का जोडायचे, अभ्यास पाहिजे ना आरक्षरांचा थोडासा. याचा अर्थ अथांग सागर आहे ज्ञानाचा, अथांग सागर. आणि म्हणून आमच्या प्राध्यापकाचं एक वाक्य बोलतो आणि तिथे माझं रेकॉर्डिंग मी थांबवतोय, मग तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देईन. तो असं म्हणायचा की ज्ञानाचा महासागर अथांग आहे आणि अज्ञानाचा किनारा विस्तीर्ण आहे. आणि म्हणून तो त्याच्यात आमचं लेक्चरच्या शेवटी त्यांनी एकदा एक वाक्य सांगितलं होतं की ओशन ऑफ नॉलेज इज टू डीप टू फॅदम. फॅदम शब्दाची फार गंमत आहे. फॅदम हे समुद्राची खोली मोजण्याचं माप आहे आणि टू फॅदम मीन्स टू अंडरस्टँड. तो काय म्हणायचा की ओशन ऑफ नॉलेज इज टू डीप टू फॅदम अँड द सी शोर ऑफ इग्नरन्स इज टू वाईड टू स्विम अक्रॉस. अज्ञानाचा हा विस्तीर्ण किनारा मी कितीही प्रयत्न करे तरी समता संपत नाहीये. त्याची जाणीव ठेवून आपण या सगळ्या ज्ञानशलाकेकडे बघायचं असतं. आणि असं जर तुम्ही बघितलं, हा जो दृष्टिकोन तुम्हाला लाभला तर सर्व ग्रहांच्या सर्व शुभदृष्टी तुमच्या पत्रिकेवर स्वतःहून पडतील आणि तुमचं ज्योतिषशास्त्रामध्ये उत्तुंग प्रगती करतील, कोट कल्याण करतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि इथे मी माझं वक्तव्य आहे त्याला